जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। अपनी राशि होती ना हिंदू धर्म में, राशि होती मेष राशि वृश्चिक राशि के भगवान मंगल, और पूरी धरती पर एक ही मंदिर है मंगल ग्रह का। झूठ लगे तो मोबाइल में देख लेना। इस मंदिर की विशेषता, ये मंदिर है नाभि पर, पेट की नाभि थी ना भगवान ने, पूरी पृथ्वी की नाभि है। पृथ्वी का सेंटर पॉइंट कर्क रेखा के ऊपर ये मंदिर ट्रॉफी का खेलता है। भोलेनाथ जी का और अंधकासुर राक्षस का युद्ध हुआ यहाँ। भोलेनाथ जी उस राक्षस को मार मार के थक गए थे, पसीने से तरबतर हो गए थे। भोलेनाथ जी का मस्तक का पसीना गिरा धरती पर, और पसीने से वे धरती के दो भाग, धरती माता के गर्भ में से जन्म हुआ मंगल ग्रह। उज्जैन नगरी मंगल भगवान की जन्म हुई। इनका जन्म धरती में से लाल हुआ, इसलिए यहाँ लाल प्रसाद चढ़ाते अपने परिवार बच्चों की सुख शांति के लिए। लाल प्रसाद में लाल कपड़ा चढ़ेगा, गेहूँ चढ़ेगा, मसूर की दाल चढ़ेगी, रत्न मूंगा चढ़ेगा, मंगल का नारियल चढ़ेगा। आपका नाम और गोत्र बोल के चढ़ाना अपने परिवार बच्चों की सुख शांति के लिए। गोत्र नहीं मालूम तो कश्यप गोत्र बोलना। ये माला घर के लिए देंगे। घर में कोई गुस्सा करता है, चिड़चिड़ापन करता है, किसी की शादी नहीं हो रही, शादी होने के बाद संतान नहीं हो, उनको पहनने की मंगलवार के दिन मंगल यंत्र मिलेगा घर की सुख शांति के लिए। जिस नगरी में आप आए हो, ये कालों के काल महाकाल की नगरी है, दो जगह प्रसाद चढ़ा देना, एक यहाँ और एक काल भैरव को दारू पिला देना। आपकी उज्जैन यात्रा पूरी कहलाएगी, सफल कहलाएगी। जय श्री महाकाल। 150 का परिवार का प्रसाद है ना, पैसे आके देना। चलो ये देखो जय कभी चिल्लाइए, जय करो मोबाईल दिली हे पण करा, फोटो देऊ नाही का मला सांगा। हे इथं आपण एका श्री काल भैरव मंदिर इथे आलेलो आहोत। देवाची इच्छा असेल का तुम्ही पूर्ण ओले वस्त्रातच यावं, त्याच्यामुळे पूर्ण ओले झालेलं आहे। वल्ले वस्त्रांची इच्छा होती देवाची। त्यामुळे देव जसा पाठवतो तसं येतो आपण, जसं बोलवतो तसं येतो आपण। खूप पाऊस चालू इथे, खूप आनंद येतोय पाऊस चालू असल्यामुळे। गर्दी पण तेवढीच आहे, लाईनला दर्शन रांगेला खूप गर्दी आहे। त्यामुळे साधारणतः एक अर्धा तासाचा वेटिंग पिरियड आहे इथे। खूप जास्त पाऊस चालू असल्यामुळं पूर्ण भिजलेलो आहे आम्ही। खाली पूर्ण पाणी मंदिरामध्ये। दीपस्तंभ एवढं पावसात पण चालू आहे, तुम्ही बघा सर्व ज्योती चालू आहे इथं, वरपर्यंत ज्योती पूर्ण चालू आहे। कॉरिडोरकडे चाललेलं आहे आपण, कॉरिडोर पाहणार आहे कसं आहे। खूप जास्त लाईटिंग केलेली आहे आणि एकदम आकर्षित बनवलेलं आहे। पाहूया आता आपल्याला तिथं काय पाहायला भेटलं आहे। पाऊस कंटिन्यू चालू आहे, पूर्ण भिजलो आहे आम्ही। आता पूर्णच करायचं, आता कॉरिडोर पाहायचं आणि परतीचा प्रवास चालू होणार आहे। मग डायरेक्ट आता रात्रीचा प्रवास पूर्ण आम्ही करणार आहे। कालही रात्री निघालो होतो आणि आता आमचं पूर्ण दर्शन उज्जैनमध्ये झालेले आहे। ओंकारेश्वरही झालं आणि उज्जैनचं पूर्ण आम्ही फिरून झालं आहे आमचं। आता कॉरिडोर पाहायचं आणि निघायचं। काय स्क्रीनशॉटचे फोटो येतात का? हां, मग कॉरिडोरमध्ये आलो आपण। कॉरिडोर पाहायला चालू केलेलं आहे। इथं पाठीमागे महादेवाची मूर्ती होती, गणेशाची मूर्ती येतं समोर। आता असंच आता पुढं जायचं आहे। खूप साऱ्या मूर्ती बनवलेल्या आहेत तिथे।
मूर्ती आहे तिथं, सर्व मूर्ती दाखवतो, पाहत राहतो. खूप सुंदर विद्युत रोषणाई बनवलेली आहे. हे बघा, सर्व मूर्ती आहेत. नदीवरती हा मोठा ब्रिज आहे, ब्रिजवरून चाललोय आपण आता. बहुत भीग चुके हैं हम। मराठी ऐसा हो रहा है क्या? एमपी में आए तो हिंदी बोलने लगे हम। एमपी सीख गए, एमपी का भाषा सीख. हिंदी शिकली आहे अभी. तर या ठिकाणी आपण पाहू शकता, आता पावसामुळे वातावरण थोडंसं खराब झालेलं आहे. छान वाटतंय पण भिजलोय खूप पण जास्त. खूप भिजलोय आणि पावसाचा फुल मनसोक्त आनंद घेतलेला आहे. आजचा दिवस खराच न विसरण्याजोगता आहे. यामध्ये या पावसामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्ही मिस केल्या. काही आमचं पायचं राहून गेलं, कारण पाऊस खूप जास्त चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. आम्ही पूर्ण भिजलेलो आहे सगळं, आणि अजून फिरायचं होतं इकडं, पाठीमागं पण आहे. भरपूर आता पावसामुळे तिकडं काही फिरण्याची इच्छा नाही आहे. तर आम्ही नदीच्या पुलावरती आलेलो आहे. पुलावरून आता जे काही पाहायला भेटेल पाहतोय. खूप विद्युत रोषणाई आहे इकडं.